गिरीश महाजन यांनी मनोज जरांगे पाटलांवर टीका केलेली आहे। गिरीश महाजन जे भाजपचे एक मोठे नेते आहेत आणि मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नेते, मराठा आंदोलक जे ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी उपोषण करतायत। वारंवार त्यांनी उपोषण केले, आंदोलन ते करतायत आणि याच मनोज जरांगेंवर गिरीश महाजनांनी टीका केली आहे। मराठ्यांना आरक्षण देऊन भाजपच वाईट झालं असं गिरीश महाजन म्हणाले। तर शरद पवारांवर मनोज जरांगे पाटील बोलत का नाहीत असा सवालही महाजनांनी उपस्थित केलाय। तर भाजपला मराठ्यांना टिकणारं आरक्षण द्यायचं होतं असंही महाजनांनी म्हटलंय। जरांगे पाटील आपल्या विरोधात का बोलतात माहिती नाही असंही यावेळेला महाजन म्हणाले। 50 वर्षामध्ये पवार साहेबांनी आरक्षणाचा अ सुद्धा काढला नाही। त्यांनी कधी आरक्षणावर एक शब्द भर बोलले नाहीत आणि आज आम्हीच वाईट झालो आरक्षण देऊन। 14 ते 19 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजी होते त्यावेळेलाच आरक्षण दिलं गेलं। आता दुर्दैवाने सुप्रीम कोर्टामध्ये ठाकरेजींचं सरकार असताना उद्धवजींचं त्यावेळेला ते नाकारलं गेले, वस्तुस्थिती आहे। मग आम्हीच वाईट झालो परत आरक्षण देऊन। आणि ज्या लोकांनी 50 वर्षामध्ये आरक्षणाची गरज काय, समाजाला आरक्षणाची गरज नाही अशी स्टेटमेंट केली, ती रेकॉर्ड आहेत। आज तुम्ही त्यांचा बोलबाला करतात आणि आम्हाला ज्यांनी आरक्षण दिलं त्यांच्यावर टीका टिप्पणी करतात। मला वाटतं हे योग्य नाही। आरक्षण देवेंद्रजींनीच त्यावेळेला 5 वर्ष मुख्यमंत्री असताना त्या ठिकाणी दिलेलं होतं, ही वस्तुस्थिती आहे। आताही एकनाथजी शिंदे प्रयत्न करत आहेत, दोन्ही मुख्यमंत्री प्रयत्न करत आहेत। आमची भूमिका स्पष्ट आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।